काही ना लगे एक भावची का म्हणे आंड विठोबाची महाराज का लागते काहीच लागत नाही का भाव पाहिजे महाराज. त्या सुदामाचे मुष्टीभर पोहे बक्षिले, ते शबरीचे बोर खाल्ले, मुष्टी बोर खाल्ले महाराज, मुष्टी बोरे खाल्ले. फक्त भावामुळेच खात भाव हाची दुष्काळ तयार दुष्काळ महाराज त्या भगवंताला फक्त भाव पाहिजे. त्या
विदुराच्या घरी जाऊन त्या मग विदुर काका तो हालून म्हटले, भगवंता तुला तर कळला का, तिला तर कळला, तुला अंतरची घेतो गोडी, पाय जोडी भावाची. अंतरच्या भावाची जोडी बघते महाराज. आपलं भाव कसा आहे, भगवंत फक्त भावाकारणेच, भावानं जिथं येते महाराज. आपल्या भावानं जिथं हरिकीर्तन होईल, जिथं जागर होईल, तिथं नामासन कीर्तन होईल, तिथं भगवंत आपल्या रूपानं तिथं नटत असते. कीर्तनाच्या रूपानं, त्या मृदंगाच्या रूपानं, त्या ह्याच्या रूपानं जिथं जिथं कीर्तन होईल, जिथं जिथं तिथं भगवंत नटत असते. पण म्हणून त्या भगवंत तिथं नटत असते महाराज. नटत असल्यामुळं हा कीर्तन म्हणजे तमाशगीर हसण्याचं. आता उगाच सगळं झोप येऊ नये म्हणून थोडं चुटकुले हसून सांगायचं, पण बिलकुल हसायचं नाही. कीर्तन हसायचं साधन नाहीच, कल्याणाचं साधन आहे. कल्याण साधन म्हणजे आपल्या जीवनाचं उद्धार करून घेणे म्हणजेच कीर्तन आहे. कीर्तन म्हणा, भजन म्हणा, कोणते कीर्तन म्हणा. आता आपण हसण्याचं सांगतो म्हणजे आपल्याला थोडं रमाव म्हणून सांगण्याचं, पण कीर्तन हास मस्करी तमाशगिरी करायचं बिलकुल साधनच नाही. म्हणून भाव पाहिजे मला. भाव कीर्तनामध्ये राहू दे. जिथं नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग, एकच टाळी झाली चंद्रभागा वाळवंटी. त्या नामदेव महाराजांनी कीर्तन केले तर सगळे संत नाचत होते, नाही देव नाचत होते. त्या देव नाचत असेल तेव्हा त्या देवाचं पितांबर फिरलं तरी देवाला भान नव्हतं. तर सावध केले कबीरानं, देवा आता सावध केले. असं तिथं जिथं देवाला सावध केले कबीरानं, तिथं आपल्या पत्नीला आणि देवाला सावध केल्यामुळं देव म्हटला, मी ते एक झाले आहे, तू आणि मी तुझ्या नाही विचार, तोय मी एक झाले आहे, झालं मला का माहिती होते. म्हणून असं मग भाव, तुमचं भाव. ज्यावेळेस सीता स्वयंवर झालं महाराज, सीता स्वयंवर झाले, सीता स्वयंवरामध्ये धनुष तुटले गेले, ते सगळं झालं. रामायणामध्ये अशी गोष्ट काय, 1-2 मिनिट सांगतो, आता पूर्ण वेळ झालाय. जे मी आता सेवा झालेली, पण त्या भाव होत ना, त्या भावामुळं रामाचं स्वयंवर माला अर्पण झालं. पण सीता माल घालायच्या टाइम मध्ये सीताचं हाईट कमी होतं, रामाचं हाईट जास्त होतं. मग ब्राह्मणानं सांगितलं वाका म्हटले. राम म्हटले मी वाकणार नाही, सासरवाडीत वाकावतो, आता जलंबर वाकावं लागते म्हटले. सासरवाडीत वाकणं म्हणजे सासरवाडीत वाकणे म्हटले. आता राम काय वाकत नाही, सीताला काय माला घालणं आवडत नाही, पण काय करावं. मग आता सगळे तिकडे इकडे बघत असताना लक्ष्मणाला एक युक्ती केली महाराज. दासत्व इकडे हनुमंत पैकी म्हणून देखील दासत्वाचं काम आहे. भाव, देवाचं भाव कसं, देवाला कसं वागवायचं आहे मला माहित आहे म्हटलं, माहित आहे. म्हणून लक्ष्मणानं हळू जाऊन रामाच्या दोन्ही पायावर आपलं मस्तक ठेवले. मस्तक ठेवताच की ना राम प्रभून वागताच की ना लक्ष्मणा वागल्या त्यांना हे देण्यासाठी वागताच की ना. मग तेव्हा सीतामाईने येऊन माले अर्पण केले. मग सगळे म्हटले वागलास ना भावापुढे, त्या भावापुढे नाही, ते खऱ्या भावापुढे वागले. राम देवही वागतो पण भावापुढे वागतो. भाव, जिथे भाव नाही तिथे देव नाही. म्हणून भावापुढे वागले. काही न लगे एक भावच कारण आहे. त्याला का लागलं महाराज, काहीच लागलं नाही. का लागलं सांगा, फक्त वागले लक्ष्मणानं. वागल्यामुळं रामानं वागावं लागलं. हे वागले तर हेही वागावं लागलं. असं वागल्यामुळं काही न लगे येतं भावाचे कारण. तुका म्हणे आण विठोबाचे आण. कोण कुणाचे घेते महाराज, कोण कुणाचे घेते. ज्याच्यावर आपण जीव जास्त करतो, कुणावर जीव जास्त करतो, आपलं जीव. आपल्या संसारामध्ये बायकोवर जीव जास्त राहते पहिल्यांदा, माईवर जीव जास्त राहते. आई तर जन्म दिलेली आई आहे, आईवर जीव जास्त असते. आपण सर्वसाधारणामध्ये बायकोच्या म्हणणं, पण माईच्यान तर म्हणतो, माईच्यान बाबाच्यान म्हणतो, पण बरोबर आहे. देवाचा आण खात्यात मला काही न लगे येते. देवाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. देवाचा धर्म जागो,
विठोबाचा धर्म जागो, त्याची चरणी लक्ष लावूया. आता ते काकड्याचे वेळ झाले, आता कीर्तन सोडा महाराज आणि भागवत भजन करत, भजनाच्या नंतर कीर्तन काकडा करत म्हणले त्याने. पुरा सोडायचंच नाही म्हणलं 6 वाजेपर्यंत. भजन म्हणजे आम्हाला ते असं आम्ही 8-8 वाजेपर्यंत भजन केला सकाळ 8-8 वाजेपर्यंत पैशावाडीमध्ये महाराज अजून महाराजांना माहिती 8 वाजेपर्यंत सोडतच नव्हते ते, आरतीच करत नव्हते ते. तर कटाळून म्हणून आपण आरतीच करत नव्हते ते 8 वाजेपर्यंत 8-8 वाजेपर्यंत. आताही श्रावण मास आहे पुरा 1 महिना 6 महिन्याचा सप्ताह चालू राहते पुरुषोत्तम महाराज पैशावाडीमध्ये. तसं भावाच्या कारण का म्हणजे भाव भाव पाहिजे महाराज. भाव जिथं भाव मग आण खाऊन सांगतात तुझी आण वाईन गादेव राया, तुझी आण वाईन गादेव राया, तुझी आण वाईन राया, तुझी आण वाईन राया, तुझी आण वाईन देवराया बहु आवडती जीवापासून या कानडिया विठोबा कानडिया, तुझी आण वाही नका देवराया. म्हणून त्याच्या भगवंताचं आण वाहून घेऊन सर्व वाहून सांगलं की तुम्ही बाबा भजा, फक्त विठ्ठलाला भजा, नाही भजलं तर का होणार आहे, वाया जाणार आहोत. मग ह्या भोवाचं पूर आहे ना, लय मोठं पूर आहे. त्या पुरामधून कोणी आता ब्रह्मदेवापासून मुंगी पत्तर सुटके झालेले नाहीत. फक्त भजा, फक्त काल कुणाला सोडले महाराज, काल काल सगळं सोडले का महाराज. मी 25 वर्षा पहिले असं जसं होतं आता हो का नाही, आणि 10 वर्षापासून असंच राहणार आहो का नाही, आणि 20 वर्षानं राहणार आहो का माहिती नाही, उद्याच जाणार आहो का माहिती नाही, कधी येणार आहोत कधी जाणार आहोत माहिती नाही. ह्या काळाच्या तडाख्यामधून महात्मा महारुद्र महाविष्णूच्या शिवाय महात्माच्या शिवाय फक्त तुकोबा आहे. मानव ध्येय घेऊन फक्त तुकोबाराज गेले महाराज, इथून कोणी गेलं नाही निज धामाला. सगळे इथंच आले, अवतार गुरुनाही आले, इरत जीव पामार किती, सगळे अवतार सोडावं लागलं महाराज. जे अवतार घेऊन आले होते ते अवतार इथंच सोडून जावं लागलं. फक्त महारुद्र महात्मा आणि महाविष्णू
फक्त हेच आम्हाला जगू शकतात, हेच आम्हाला ताणू शकतात, हेच करू शकतात. तिथं काही लागत नाही, फक्त भाव लागते. त्या भावानं निज भावानं जेवढं झालं तेवढं कामामध्ये काम, काही म्हणा दुसरं नाही, फक्त एकच धंदा. तुका एवढं इथं फक्त आम्ही एवढं जेवढं जे भजन केलं, हे घंटा 2 घंटे, आज ते 4 घंटे, त्यांच्या पुण्याईनं की आमच्या पुण्याईनं की त्यांच्या घरामध्ये आज एक जागर झालं, एक कीर्तन झालं. जिथे तुझा कीर्तनाचा गोष जळती पाप फळती दोष काय उद्या जेवढं आमचं इथं झालं, त्यांचं आता पाप काही परिहार होते महाराज. हे फक्त एवढंच हिसाब त्या काळाच्या ह्याच्यामध्ये नाही. बाकीचे सगळं केलेलं सगळं तिथं लिहून असलं नाही. जवळजवळ आम्ही का केलेलं सगळं लिहून आहे. फक्त या कीर्तनामध्ये जिथं कीर्तनामधलं हे वेळच आम्हाला बोनस आहे, बोनस पॉईंट आहे महाराज. म्हणून काही ना लगे ते भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. म्हणून माझ्या शिवायला जेवढं मी काय मोठे कीर्तनकार नाही, काय नाही. माझ्या आई वडिला मला इथं थांबण्याचाही अधिकार आहे या नाही मला माहित नाही. फक्त एक आमचं संत कृपा भजन मंडळ असू दे, आमचे अवधूत महाराज असू दे, सगळ्याच्या प्रेमामुळे आमचे संतोष महाराज असू दे, आमचे पांडुरंग करा कीर्तन काय गावाला जे झालं तेवढं बघून म्हणलं थांबलं. जे झालं, जे माझ्या बुद्धीनं जे बोललो मी चांगलं बोललेलं मला द्या परत. माझे गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर असो, आमच्या भागातले करण गजेंद्र भारती महाराज असो, हे सगळे चालते बिंबाईत महाराज आता सध्या. आम्ही संतांना काही बघितलं नाही, आम्हाला संत काही पुढे दिसतात का नाही माहिती नाही. आमच्या हनुमंत महाराज मुंगनाळकर असो, त्यांनीही साधे दिसतात पण भरपूर काम मठामध्ये. आता तिथं आम्ही मठामध्ये गेलं कीर्तन, पंढरपूरमध्ये कीर्तन चालू असतात, कवा कीर्तन, महाक्षेत्रामध्ये कीर्तन. आमचं भाग्य काहीतरी आहे, आईवडिलाचं काहीतरी आहे, म्हणूनच ह्या जागेवर थांबणं आम्हाला शक्य झाले. आम्हाला ते आपल्या भागी मोठे मोठे लोक, आता आमचे सुधाय महाराज असले, त्यांचे वडिलाचे जे करते तया नाम धर्म ठेवते, त्यांच्या भागी आम्ही चालू चालण्यासाठी आज आम्ही इथे येऊन थांबलेल्यामुळे जेवण झालं तेवढं कीर्तनाची सेवा मी काय बोलू शकत नाही. पायाच्या प्रसादे काही विनोदे मज सेवा करणे संते अंग संग म्हणून जेव्हा झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या शिव परमात्म्याच्या पण दादाच्या चरणी ठेवून माझ्या गुरु चंद्रशेखर महाराज चरणी ज्ञानेश्वर